गावातील पाटलांचा वाडा 100 वर्ष जुना असला तरी भक्कम उभा होता. उंच छपर, लाकडी खांब, मधोमध अंगण, तुळशी वृंदावन, भोवती लहान मोठी खोली, जणू सण साजरा व्हावा म्हणूनच तो वाडा बांधलेला होता. वर्षातून 10 दिवस मात्र या वाड्याला वेगळी शोभा येई, कारण गणपती बाप्पा आणि गौरी यांचं आगमन होई. त्या दिवसांची सगळी मंडळी उत्सुकतेने वाट पाहत असत आणि तो दिवस जवळ आला की सगळ्यांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारायचा. मुले पळत धावत फुलं आणायला जायची. पुरुष मंडळी मंडप बांधायला, सजावटीची तयारी करायला लागायची. बायका घरभर साफसफाई, फुलं गळणं, स्वयंपाक यामध्ये रमून जायच्या. घरभर सुगंध, रंग, आवाज आणि हसरा गडबडाट. या वाड्यात 2 जावा होत्या, मोठी सुमन आणि धाकटी अनिता. सुमनचं लग्न घरात 10 वर्षापूर्वी झालं होतं. तिचं घरकामात चातुर्य, बोलघेवडा स्वभाव आणि जरा जास्त आत्मविश्वास यामुळे ती घराची मोठी जबाबदार जाऊ म्हणून ओळखली जाई. पण एक त्रुटी होती. सुमनला वाटायचं की सगळं काम तिच्या हातूनच चांगलं होतं, त्यामुळे कधी नकळत तिचं बोलणं टोचून जायचं. धाकटी जाव अनिता ही 5 वर्षापूर्वी आली होती. ती शांत, मृदू, हसतमुख होती, पण मनात राग, चीड कधी सहज उघड करायची नाही. आतून मनात गोष्टी साठवायची आणि वेळ आली की हट्टीपणा करायची. या 2 भिन्न स्वभावामुळे दोघींचं नातं गोड तिखट होतं. कधी खूप छान मिळून जायचं, तर कधी छोट्या कारणावरून वाद होऊन घरभर तणाव यायचा. गौरी गणपतीच्या तयारीत सर्वात महत्त्वाचं काम होतं मोदक करण्याचं, कारण तो बाप्पाचा आवडता नैवेद्य. 1 दिवस आधीच फुलांची आरस सुरू होती. अंगणात मुलं रांगोळ्या काढत होती, पण स्वयंपाकघरात मात्र वातावरण जरा वेगळं होतं. सुमन म्हणाली, मोदक मीच करणार. माझ्या हातचे मोदक अगदी मऊसर होतात. बाप्पाला तेच आवडतात. आईसाहेबही नेहमी म्हणतात, माझ्यापेक्षा चांगले कोणी करू शकत नाही. अनिता हात थांबवत म्हणाली, हो, पण गेल्या वर्षी तूच केले होतेस. यंदा माझा नंबर आहे. आईसाहेबांनी मला सांगितले की मी मोदक करावे. सुमन भुवया उंचावत म्हणाली, नाही ग, मला सांगितलं होतं. तू अजून नीट मोदक शिकली नाहीस. फाटले तर सगळं बिघडेल. हे ऐकून अनिता जरा खवळली. मीही करू शकते. नेहमी तूच सगळं करशील का? आम्ही फक्त बघत बसायचं का? एवढं बोलून तिने ओटा जोरात आपटला. बाकी मंडळींनी समजावलं, अगं तुम्ही दोघी मिळून करा ना. पण त्यांचा हट्ट काही सुटेना आणि पहिल्या ठिणगीने भांडणाची ज्योत पेट घेतली. मोदकावरून सुरू झालेला वाद तिथेच थांबला नाही. सजावट कोणी करायची, फुलांचे तोरण कोण लावणार, पाहुण्यांना स्वागतासाठी कोण उभं राहणार, यावरूनही स्पर्धा सुरू झाली. सुमन म्हणायची, मी मोठी आहे म्हणून मला अधिकार आहे. अनिता म्हणायची, मोठेपण फक्त वयावरून ठरतं का? प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. दोघींच्या बोलण्यात चुरस वाढत गेली. पाहुण्यांसमोर मात्र दोघे आपले चेहरे गोड ठेवत, पण घरातल्या लोकांना जाणवत होतं की या दोघींच्या मनात कटुता वाढत चालली आहे. गौरीच्या आगमनाचा दिवस उजळला. सकाळपासूनच घरात लगबग होती. पुरुष मंडळी बाजारातून फुलं, हार, मूर्ती सजवण्यासाठी सामान घेऊन आली. बायकांच्या हातून चहाचे कप फिरत होते. मुलं फुलं वेचायला शेतात पळाली होती. अंगणातल्या मातीच्या सुगंधात पावसाच्या थेंबाची सर मिसळली होती. गावातील ढोल ताशावाले आले होते. त्यांच्या तालावर मुलं पाय थिरकवत होती. घरभर मंगलगाणी घुमत होती. पण या सगळ्या गजबजाटातही सुमन आणि अनिता एकमेकींशी फारसं बोलत नव्हत्या. चेहऱ्यावर हसू नव्हतं. काम वेगवेगळे करत होत्या. आईसाहेबांच्या लक्षात हे आलं. त्या म्हणाल्या, गौरी बाप्पाचं आगमन म्हणजे एकत्र येण्याचा सण आहे, पण तुमच्या मनातला हा राग कधी विरघळणार?
दोघींनी काही उत्तर दिलं नाही, पण मनात मात्र हट्ट अजून घट्ट झाला होता. संध्याकाळी गणपती बाप्पा आणि गौरीची मूर्ती आणली गेली. गावभरच्या गल्लीबोळात गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमला. मुलं आनंदाने नाचू लागली. बायका मंगलाष्टक म्हणत होत्या, तर पुरुष मंडळी मूर्ती उचलून घेऊन आले. मूर्ती वाड्यात आणताच ढोल ताशांचा आवाज अजून दणाणला. पण त्या मंगल क्षणातही सुमन आणि अनिता नजरा चुकवत उभ्या राहिल्या. सजावटीवरून दिवसभर झालेल्या कुरबुरीमुळे त्या दोघींचं मन अजून गढूळच होतं. पाहुणे आल्यावर मात्र त्या गोड चेहरा करून एकत्र स्वागत करत होत्या. घराबाहेरचं वातावरण आनंदी, पण घरातल्या मनात मात्र वादाची सावली होती. संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली. घरातला मंडप फुलांनी सुशोभित झाला होता. दिव्यांच्या उजेडात मूर्ती तेजस्वी दिसत होती. सगळे मंडळी जमली. आरती हातात घेण्यासाठी आधीच सुमन म्हणाली, आरती मीच पहिली करणार, कारण मी मोठी जाव आहे. हे ऐकून अनिता उभी राहून म्हणाली, मोठेपणाने काय होतं? गेल्या वर्षी तू केली होतीस, यंदा माझा क्रम आहे. एवढ्यावरून पुन्हा वाद सुरू झाला. पाहुण्यांसमोर त्या एकमेकींना टोमणे मारू लागल्या. बाकी मंडळींनी समजावलं, अगं दोघींनी मिळून करा, एवढं काय भांडायचं? पण कोण ऐकेना. आरतीची सुरुवात झाली खरी, पण घरभर जे मंगल वातावरण असायला हवं होतं ते तणावाने गढूळ झालं. आईसाहेबांचा संताप गेला. आरती संपताच त्यांनी कठोर आवाजात म्हटलं, गौरी गणपतीचा सण म्हणजे ऐक्याचा, पण तुम्ही दोघे भांडताय? बाप्पा त्या घरात सुख शांती असणार का जिथं नेहमी कुरबुर असेल? मला तुमचं वागणं नकोसं झालंय. त्यांचे डोळे पाणावले. वाड्यात काही क्षण शांतता पसरली. बाकी मंडळीचं मन भरून आलं, पण सुमन आणि अनिता दोघेही आपापल्या हट्टावर ठाम होत्या. रात्र झाली. नैवेद्य ठेवला गेला. पाहुणे परत गेले. वाड्यात थोडं शांत वातावरण पसरलं, पण जावा दोघींच्या चेहऱ्यावर अजूनही कटुता होती. गप्पा कमी, हसणं नाही. आईसाहेब खिन्न बसल्या होत्या. तेवढ्यात अचानक वीज गेली. घरभर काळोख दाटला. लहान मुलं घाबरून रडू लागली. वयोवृद्ध लोक गडबड करू लागले. अंगणभर गोंधळ उडाला. त्या गोंधळात अनिताने पटकन मेणबत्त्या शोधून आणल्या. ती मेणबत्त्या पेटवत होती, तर सुमनने देवळासमोरील तेलाचे दिवे जपून घेतले. त्यात तेल घालून परत उजळवलं. दोघी मिळून दिवे मेणबत्त्या लावत होत्या. घरभर पुन्हा प्रकाश पसरला. काही क्षणांसाठी सगळ्यांच्या मनातून भीती निघून गेली. लोक म्हणू लागले, देवळात उजेड आहे म्हणजे बाप्पाची कृपा आहे. तेवढ्यात घरातील लहानगा मुलगा आनंदाने ओरडला, पहा पहा, बाप्पा हसतायत. सगळ्यांनी देवळाकडे पाहिलं. खरंच दिव्यांच्या उजेडात गणपती बाप्पाच्या मूर्तीवर असा प्रकाश पडला की जणू मूर्ती स्मित करत होती. तो प्रसंग पाहून सगळ्यांच्या अंगावर रोमांच उठले. काहींच्या डोळ्यात पाणी आलं. घरभर एकदम गजर झाला. गणपती बाप्पा मोरया. हा क्षण पाहून सुमन आणि अनिता दोघींचं मन वितळलं. एकमेकींकडे पाहताना त्यांना स्वतःचाच हट्ट लहान वाटू लागला. सुमन शांतपणे म्हणाली, अनिता, खरं तर आपण मूर्खपणा केला. बाप्पाच्या सणाला भांडण शोभत नाही. अनिता डोळ्यात पाणी आणून म्हणाली, हो, माझ्याही मनाला कळत होतं, पण अहंकार आड येत होता. खरं सांगू, तुझ्या मदतीशिवाय एवढा मोठा सण सांभाळणं अवघड आहे. दोघींच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी एकमेकींचे हात धरले. त्या आईसाहेबांच्या पायाशी गेल्या. आम्ही चूक केली, माफ करा, असं म्हणत दोघी रडू लागल्या. आईसाहेबांनी त्यांना डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, बाप्पाचा चमत्कार बघा. तुम्ही दोघी एकत्र आलात म्हणजे घरात खरी सुखशांती येईल. बाकी मंडळींनीही टाळ्या वाजवल्या. वातावरण हलकं झालं. सगळीकडे हसू फुललं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन आणि अनिता दोघी मिळून मोदक बनवू लागल्या.
एकीकडे सुमन कणिक मळत होती तर अनिता सारण भरत होती. स्वयंपाकघरात हसत गप्पा मारत त्यांचं काम सुरू होतं. मोदक तयार झाले, नैवेद्य सजला. सजावटही दोघींनी मिळून केली. आरतीच्या वेळी दोघींनी एकत्र थाळी धरून आरती केली. पाहुणे म्हणू लागले, दोन्ही जावा किती छान मिळून काम करतात. त्यांचं कौतुक ऐकून आईसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. 10 दिवसांचा गणेशोत्सव घरभर आनंद, हास्य आणि ऐक्यात पार पडला. विसर्जनाच्या दिवशी सगळे मिळून नदीकाठी गेले. दोन्ही जावा पुढे होत्या. त्यांनी मिळून बाप्पाला निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या आणि आमचं ऐक्य कायम ठेवा. घरभर गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या चा गजर दुमदुमला. त्या गजरात जावांचा रुसवा विरघळून गेला आणि वाडा पुन्हा सुख शांतीने उजळून निघाला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.